2020 चॅलेंजर ट्रॉफी 2020 सर्वांचं मनापासून स्वागत करतो। पहिला सामना रंगतो चेन्नई 11 वर्सेस दिव्यांश 11। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आत आपण पाहू शकता। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटते। पंच देखील डिस्कशन करतायत। पहिला सामना देखील आपण पाहू शकता। घड्याला म्हणजे बरोबर 10:30 देखील होतात आणि सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत। आजच्या दिवसामध्ये आपण जवळपास 6 सामने पाहणार आहोत। 12 टीमचा समावेश आहे आणि 12 टीम मध्ये आपण हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय। तर हे 12 संघ दाखल झाले त्या 12 संघादरम्यान ही महत्त्वाची आणि अंतिम लढत देखील मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटेल। चला सामन्याला सुरुवात देखील होते। घड्याळामध्ये बरोबर 10:30 देखील होतात आणि आजच्या दिवसातील हा पहिला चेंडू पंच देखील इशारा करतायत। आमचे सुमितजी मिसाल असतील, प्रदीपजी दलवे असतील, त्यांचा देखील इशारा येतोय। या सामन्याला आपण सुरुवात देखील करतोय। पहिला सामना रंगतो आजच्या दिवसातील चेन्नई 11 वर्सेस दिव्यांश 11 आणि आजच्या दिवसातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती रुपेश सज्ज होतोय तर स्ट्राईक एंडवरती अमोल। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने। पहिला चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केलाय। चेंडू मात्र आपण पाहताय तर इनफिल्डच्या वरून निघून जाईल। पंचांचा इशारा येतोय। वन बाउंड चेंडू सीमा रेषे पार होतोय, चौकार येतोय। पहिल्या चेंडूवरती प्रत्युत्तर चौकाराने दिलं जात आहे आणि या पहिल्या चेंडूवरती 4 धावा फलंदाज आपण पाहिलं तर अमोलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतात। अप्रतिम फटका होता। चेंडू मात्र आपण पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने 20 झोनचा मात्र पुरेपूर उपयोग केला। चेंडूला मात्र खळून काढला। यावेळी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या मात्र वरून मात्र हा चेंडू आपण पाहिला तर चौकारासाठी देखील पाहिलंय। पहिल्या चेंडूवरती 4 धावा, चांगली सुरुवात दिव्यांश 11 संघाची। दुसरा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू मात्र आपण पाहतात पूल केलाय। क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत। बॅकवर्ड मधून क्षेत्ररक्षक या चेंडूला मात्र गॅदर करेल, या चेंडूला उचलून फेकतो। त्यानंतर ही दुसरी धाव देखील आपल्याला पाहायला भेटते। 2 धावा येतात। 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील ऍड होते। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावांवरती आपल्याला पाहायला भेटतात। षटक क्रमांक मैदानाच्या आत मार्गस्थ पहिलं चॅलेंजर ट्रॉफी 2020 मैदानाच्या आत आपण पाहू शकतायत। एक महत्वाची स्पर्धा किंवा नामांकित स्पर्धा। षटकातील तिसरा चेंडू यावेळी क्लीन चिट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका आहे। चेंडू सीमा रेषेच्या जवळ मात्र क्षेत्ररक्षण देखील केलं गेलंय। चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल। दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली। तिसऱ्या धावेचा हा प्रयत्न देखील केला जातोय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर 3 धावा देखील पाहायला भेटतायत। शेवटच्या मोमेंटला या चेंडूला मात्र फील्ड केलं। असं वाटलं की हा चेंडू सीमारेषा पार ओलांडतोय की काय, मात्र अंतिम मोमेंटला चांगला क्षेत्ररक्षण, अंतिम मोमेंटला चेंडूला मात्र मध्ये फेकण्यामध्ये हा क्षेत्ररक्षक यशस्वी होतोय आणि धावसंख्या 3 ने मात्र पुढे जाऊन पोहोचलाय 9 धावांवरती। षटक क्रमांक मैदानाच्या आत मार्गस्थ आपण पाहू शकता। पहिलं षटक मैदानाच्या आत मार्गस्थ आहे। धावफलकावरती धावा आहे तर 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 9 धावा। अमलचं कौतुक करे, ज्याप्रमाणे पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमक भूमिका धारण करतोय। स्ट्राईक एंडवरती आता मात्र नितेश
व नितेश देखील आक्रमक होण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र काय होईल, फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये परतावं लागेल. विकेट मात्र मैदानाच्या बाहेर येतो. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये नितेश मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर तंबूमध्ये परतला गेलाय. धावफलकावरती धावा असताना 9 धावा. पहिला धक्का लागलाय नितेशच्या स्वरूपानं. चांगली कॅच देखील आपण मैदानाच्या आत पाहू शकताय. तर सुरेख झेल देखील टिपली गेली आणि धावसंख्या धावफलकावरती आहे तर 9 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. आणि बसपण मैदानाच्या आत आपण समीरला देखील पाहू शकताय. तर धावफलकावरती धावा देखील जाऊन पोहोचल्यात. 9 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. अव्यांश 11 वर्सेस चिन्मय 11 असा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करतोय अव्यांश 11. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली होती, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज देखील तंबूमध्ये परतला गेलाय. या षटकादरम्यान 5वा चेंडू. हो, पुन्हा एकदा रिव्हर्स क्लीन चिट करण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा देखील प्रयत्न केला गेला. चांगला चेंडू हाताळला गोलंदाजाने. फुलर लेनचा चेंडू होता. या चेंडूवर खेळण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय तर फक्त सिंगल प्राप्त होतोय आणि या सिंगलच्या स्वरूपाने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचते 10 धाब्यांवरती. षटक क्रमांक मैदानाच्या आता पहिलं चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकादरम्यान आतापर्यंत चांगली फलंदाजी मात्र दोन्ही फलंदाज अमोलच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तर नितेश आज मात्र लवकर बाद होतोय. आज मात्र 0 वरती बाद होतोय. तर जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन समीर काय अमोलला साथ देतो हे देखील पाहण्यासारखं असेल. फुलटा चेंडू होता. इथे मात्र आपण पाहतोय फक्त या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रो मध्ये घालण्याचा प्रयत्न देखील झालाय. 1 धाव्या चेंडूवरती देखील आपण पाहू शकतात. षटक क्रमांक मैदानाच्या पहिलं संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 11 धावा आपल्याला पाहायला भेटतात. एक महत्वाचा गडी नितेश देखील मात्र डगआउट मध्ये परतला गेलाय आणि धावसंख्या आहे ती मात्र 11. चिन्मय 11 वर्सेस अव्यांश 11 असा चालू असलेला सामना. प्रथम सामना आपण पाहू शकतायत. बरोबर 10:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 10:30 वाजता बरोबर पहिला चेंडू देखील आपण मैदानाच्या आत पाहिला. चला चला प्लीज घाई करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मी विनंती करतोय. एक चांगले षटकांचे एक चांगले सामने मात्र मैदानाच्यात कसे पूर्ण होतील ही ऑर्गनायझर भूमिकेची मात्र महत्वाची भूमिका आहे. आपण प्लीज घाई करा. चॅलेंजर ट्रॉफी 2020 आपण पाहतायत ऐकतात तर सर्वांचं मनापासून स्वागत देखील करतोय. मनापासून या स्पर्धेमध्ये आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक गोलंदाजानं मात्र कमबॅक देखील केला. मात्र मी अमोलचं कौतुक करेन, ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी केली, ज्याप्रमाणे गोलंदाजावरती अटॅक केला, ज्यावरती गोलंदाजावरती आक्रमक भूमिका धारण केली, ती खूप निर्णायक आणि खूप महत्वाची ठरली. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 11 धावा अव्यांश 11 संघाची. षटक क्रमांक मैदानाच्या दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आपण अक्षयला पाहू शकतायत. स्ट्रायकरवरती एका बाजूला आपण समीर, एका बाजूला अमोलला देखील पाहू शकतायत. अमोलला चांगली फलंदाजी आपण अमोलच्या बॅटमधून देखील पाहिली, ज्याप्रमाणे मागच्या षटकादरम्यान एक महत्वाची फलंदाजी केली. चौकार, त्यानंतर दुहेरी धावा, तिहेरी धावा अशा फलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहिलं तर अमोल जो मात्र मैदानाच्या आत खेळ करण्यासाठी दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्गावरती दुसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर अक्षय पहिला चेंडू हाताळतोय राईट आर्म राऊंड विकेटने. पहिला चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपानं पंच देखील आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. खराब चेंडूचा मारा देखील करतायत. सुमित मिसाल आपण पाहतायत पंचाच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या आहे ती 12.
षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ असताना दुसरा धावसंख्या धावून पोहोचलाय ती 12 धावेंवरती. गोलंदाजी मार्गावरती अक्षयने पहिला चेंडू मात्र खरा फेकलाय. या षटकादरम्यान हा पहिला चेंडू षडंपूल करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. खेळाडू या चेंडूचा पिछा करतोय, चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषेच्या पार. चौकार देखील येतोय, 4 धावा देखील या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. अप्रतिम फटका होता. चेंडूला मात्र आपण पाहिलं तर फक्त मात्र खेळाडूच्या वरून स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर 4 धावा देखील आपल्याला पाहायला भेटतात. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 16 धाव्यांवरती. धावफलकावरती धावा 16 धावा. षटका दरम्यान दुसरा चेंडू. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू मात्र पंचांचा पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. खराब चेंडूचा मारा देखील केला जातोय आणि खराब चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 1 धावेने पुढे जाऊन पोहोचतोय ती 17 धावेंवरती. चॅलेंजर ट्रॉफी 2020 हा महासंग्राम, हा महाअनुभव आपण मात्र मैदानात पाहू शकतायत. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटचा ब्लेड आधी ओपन होत आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. झेल तर होऊ शकत नाही. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. तिसऱ्या धावेसाठी कॉल देखील झाला आणि तिसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मात्र 2 खेळाडू दरम्यान आपण पाहू शकतायत. अमोल असतील, समीर असतील, वेगाने मात्र धाव पूर्ण करतायत. वेगाने मात्र या धावसंख्येला पुढे नेण्याचा प्रयत्न देखील करतायत आणि खूप महत्वाचं आहे धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचतोय. अवेश 11 संघाच्या डगआउट मधून टाळ्यांचा आवाज देखील आपण पाहिला जेव्हा 3 धावा कंप्लीट झाला आणि तदनंतर प्रतिसाद देखील दिला गेला फलंदाजाला की इथून चांगली फलंदाजी देखील फलंदाजामार्फत आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या आहे 20 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ असताना दुसरा षटका दरम्यान आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ देखील आपण पाहू शकतायत. जैकेट में नाम कुछ नहीं रहेगा, जितना ऑर्डर दिया ना धोखा उसके ऊपर खाली रत्नागिरी डालने का बस. जिधर अमल में तेरे को देगा भेजा दे प्राइस वगैरह. सामना देखील आपण पाहू शकतात मैदानाच्यात चिन्मय 11 वर्सेस 87 11 असा हा सामना रंगतोय. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामना दरम्यान आतापर्यंत अमोलने अप्रतिम फलंदाजी केले. समीर देखील त्याला तितक्याच पद्धतीने साथ देखील देतोय आणि या मॅचला मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील समीर आणि अमोलने केलाय. पार्टनरशिपची गरज होती ती पार्टनरशिप आता मात्र बिल्ड होताना पाहायला भेटतोय. अवेश 11 संघ या स्थितीमध्ये आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये देखील जाणवतोय. षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ असताना दुसऱ्या षटका दरम्यान आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू शकतायत. षटकातील तिसरा चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटिंगने मात्र अक्रॉस द बॅट वापरण्याचा प्रयत्न देखील झाला. इथे मात्र चांगला चेंडू हाताळला. गोलंदाजांना कमबॅक देखील केला या षटका दरम्यान. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 20. जवळ आपण पाहिला तर हा 10वा चेंडू मात्र 9वा चेंडू मात्र निर्धाव येतोय. कारण की आतापर्यंत या सामन्या दरम्यान आतापर्यंत एकही निर्धाव चेंडू आला नव्हता. हा निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलाय. विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ना तिथे मात्र काय घडलाय तर मोठा विकेट. अमोल मात्र बॅक टू डगआउट मध्ये परतला गेलाय. दुसरा हादरा लाभलाय तो अवेश 11 संघाला. धाव फलकावरती धावा असताना 20. मोठा विकेट, बिग विकेट म्हणता येईल आणि बिग विकेट अमोलच्या स्वरूपानं मात्र बॅक टू डगआउट मध्ये परतलाय. खेळण्याचा प्रयत्न केला चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न देखील होता. डीप फाईन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये झेल देऊन मात्र तंबूमध्ये परतला गेलाय. अमोल बॅक टू डगआउट मध्ये परतलाय. या सामना दरम्यान अमोलने आतापर्यंत धावा आपण पाहिलं. निवासमान मैदानाच्या आत आपण शैलेजी करवाडे यांना पाहू शकतायत. महत्वाचा हा सामना देखील आहे. मिस्टर शैलेश करवाडे आपण पाहू शकतायत. एक चांगला क्रिकेटर आपण त्यांच्या माध्यमातून स्पर्धा देखील पाहिली असेल. ते शैलेशजी आपल्याला पाहायला भेटतात स्ट्राईक एंड वरती. पुढचा चेंडू चांगला फटका आहे. तितक्याच
वेगाने मात्र या चेंडूला खेळून काढला. एक धाव तर इथे सहज कंप्लीट होईल आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने मात्र कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र 22 धावा आपण पाहू शकतायत. चॅलेंजर ट्रॉफी 2020 चंदन सर मैदान विरार पूर्व या मैदानावरती आपण ह्या स्पर्धेचा आगाज, या मैदानावरती या स्पर्धेचं आपण वर्णन देखील पाहू शकतात. जिथे धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 22 धावा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघतोय. पंचांचा इशारा देखील येतोय. खराब चेंडूचा मारा देखील केला गेलाय आणि अतिरिक्त स्वरूपाने या षटकादरम्यान आतापर्यंत आपण अतिरिक्त 3 चेंडू पाहू शकतायत. जे 3 चेंडू वाईट हाताळल्यात गोलंदाजांना. धावसंख्या आहे ती 23 धावा. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळली या षटकादरम्यान. मात्र खराब चेंडू देखील तितक्याच वेगाने हाताळल्यात. खराब चेंडू देखील तितक्याच वेगाने हाताळल्यात. हो, क्लीन बोर्ड होईल. फलंदाज शैलेशला मात्र तंबूमध्ये परतावा लागलाय. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्या आहे ती मात्र 23 धावा. इथून मात्र आता एक चांगल्या पार्टनरशिपची गरज असणारा अव्याशील संघ चांगली फलंदाजी करत होता आणि मात्र महत्वाचं गडी देखील मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलं. सुधीर नाव धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 23 धावा. 3 महत्वाच्या गडी देखील मात्र मैदानाच्या आपण बाहेर पाहिलं. न्यू बॅट्समॅन शैलेश. हो, चांगला चेंडू होता. वेगवान पद्धतीचा हा चेंडू मात्र हाताळला जातोय. 1 धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतंय. गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण निपुलला देखील पाहू शकतायत, जे 3रं षटक हाताळतोय. धावफलकावरती धावा आता मात्र 1 ने पुढे जाऊन पोहोचलाय. 24 धावा. 24 धावा. 3 महत्वाचे गडी देखील बॅक टू डगआउट मध्ये परतल्यानंतर आता मात्र जबाबदारी शैलेश वरती असेल, जबाबदारी समीर वरती असेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा निपुल आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. या षटकादरम्यान दुसरा चेंडू. इथे मात्र आपण काय पाहतोय, या चेंडूवरती देखील 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जात आहे आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भर होते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1च्या स्वरूपाने पुढे जाऊन पोहोचतोय 25 धाव्यांवरती. पार्टनरशिपची गरज आहे अव्याशील 11 संघाला. ती पार्टनरशिप आता इथून मात्र होईल का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चॅलेंजर चषक 2020 आपण पाहू शकतायत. एक महत्वाची स्पर्धा, एक मोठी स्पर्धा, एक नामांकित स्पर्धा. विकेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलाय, फलंदाजाचा मात्र आता आपण पाहता तर यष्ट उद्ध्वस्त केल्या गेल्यात. फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये परतावा लागलाय. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्या असताना 25 धावा. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथून मात्र फलंदाज देखील मात्र डगआउट मध्ये परत आहेत. बॅट्समॅन मैदानाच्या आत मात्र समीरला देखील आपण पाहू शकतायत. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. चेंडू मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताला गोलंदाजांना. धावसंख्या धावफलकावरती आहे 25 धावा. मोठा आवाज आहे आपला, काय आवाज नाही आवाजच येत नाही. बघ का काय त्याला तू प्रॉब्लेम. धावफलकावरती धावा 25.
चौथा चेंडू यावेळी मात्र आपण पाहता शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न देखील होतोय. चांगला चेंडू हाताला गोलंदाजांना निर्धाव चेंडूची सांगता देखील आपण मैदानाच्या आत पाहू शकतात. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे ती मात्र 25. पुन्हा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. 1 बाउन्स चेंडूला मात्र फील्ड करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. इथे मात्र गोलंदाजाने चुकी केली आहे. दुसरी धाव देखील आरामात पूर्ण केली जाते आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27 धावांवरती. षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ आपण पाहतायत. तिसरं षटक मैदानाच्या मार्गस्थ असताना अजून देखील आपण पाहतो या षटकातील 1 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. धावसंख्या आहे ती मात्र 27. शॉर्ट आहे. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत. मिड विकेट मध्ये वेगाने चेंडूला मात्र फेकतोय. दुसरी धावेसाठी मात्र इथे मात्र दुसरी धाव देखील आरामात पूर्ण केली जाते. 2 धाव्याने षटक क्रमांक 3 देखील संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहिलं तर अव्यांश 11 संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाणवतो. 29 धावा देखील या मैदानावरती आपण पाहू शकतात. शेवटचं निर्णायक षटक आपण पाहू शकतात. या शेवटच्या निर्णायक षटकादरम्यान काय होतंय हे देखील पाहण्यासारखं असेल. गोलंदाज आपण पाहिलं तर रुपेशने 11 धावा खर्च केल्या. 1 विकेट प्राप्त केला. अक्षयने 12 धावा देत 2 महत्वाचे गडी देखील टिपले. निपुलने या षटकामध्ये फक्त 6 धावा देत 1 महत्वाचा गडी देखील ज्या धावसंख्येला रोखण्याचं काम केलंय ते गोलंदाज निपुलने चांगली गोलंदाजी हाताळलंय. सरासरी आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती दीपेश. शेवटचं निर्णायक षटक गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू शकतायत दीपेशला. इथे मात्र आपण पाहताय तर बॅटचं मात्र आपण पाहतात कट करण्याचा प्रयत्न देखील झाला. 1 धावे चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला भेटतंय आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील ऍड होईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 30 वरती जाऊन पोहोचते. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 गडी देखील मात्र आपण पाहिलं तर डगआउट मध्ये परतले गेलेत. पहिला सामना आपण पाहताय. दुसरा सामना मंदनगड बॉईज वर्सेस मातोश्री बॉईज असा दुसरा सामना असेल. मी विनंती करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना चला आपण टॉस साठी लगेचच नाणेफेकीसाठी या. चांगला चेंडू, वेगवान चेंडू. या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन होतं. वेगवान चेंडू हाताळला जातोय गोलंदाजामार्फत आणि ही लाईन तर खूप महत्वाची असेल. या लाईन वरती गोलंदाजी करताना गोलंदाज मात्र कुठेतरी एक चांगली गोलंदाजी देखील करू शकतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या रोखली गेली 30 धावा. दुसरा सामना रंगेल मंदनगड बॉईज वर्सेस मातोश्री बॉईज. विनंती करतोय आपण टॉस साठी लगेचच इथे या. क्लीन बोर्ड यष्टा उद्ध्वस्त केला गेला. आता फलंदाज आपण पाहतोय तर फॅक्टो डगआउट मध्ये परतलाय. तिसरा हा असा फलंदाज का जो मात्र क्लीन बोर्डच्या सहाय्याने मात्र तंबूमध्ये परतला गेलाय. हा क्रमांक आपण पाहताय तर विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्या आहे ती मात्र 30. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूचा खेळ देखील मैदानाच्या आत बाकी असेल. आतापर्यंत या सामन्यादरम्यान आपण 3 खेळाडूंना पाहिलं असेल की जे क्लीन बोर्डच्या सहाय्याने मात्र तंबूमध्ये परतले गेले. ज्यामध्ये आपण एका बाजूला समीरला पाहिलं असेल, शैलेशांना पाहिलं असेल, ओमकार न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आत. चौथा चेंडू आपण पाहतो तर बॅकफुटला गेले. चेंडूला मात्र आपण पाहतो गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. गचाड क्षेत्ररक्षकाचा फायदा घेत 2 धावा देखील इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील ऍड होते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन देखील पोहोचताय 32 धावांवरती. षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ असताना पहिल आपण 4थं षटक पाहू शकतात. अंतिम निर्णायक षटक आणि निर्णायक षटकामध्ये 2 चेंडूचा खेळणं बाकी असेल. पुन्हा सर्व बॅटने आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फेकी खराब होत आहे. दुसरी धाव देखील इथे आपल्याला पाहायला भेटतंय. 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर झाली. संघाची धावसंख्या 34 धावांवरती. शेवटचा आणि निर्णायक चेंडूचा खेळणं बाकी असलेल्या पहिल्या इनिंग मध्ये जिथे अव्यांश 11 संघ
प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आत उतरला आणि फलंदाजी करताना या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय हे देखील पाहण्यासारखं असेल. धावफलकावरती धावा 34. नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून देखील येतोय, म्हणजे या चेंडूवरती आपण फ्री हिट देखील पाहू शकतायत. पंच सुंबीची मिसाल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ह्या चेंडूवरती आपण पाहतात तर 9 चेंडू, धावसंख्या 1 ने ऍड होईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 35. डायरेक्ट हिट होतोय. इथे काय घडलाय तर फलंदाजाला मात्र तंबू मध्ये परतावा लागलाय. प्रदीपजी दलवे यांचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज धावचीच्या स्वरूपानं मात्र आपण पाहिलाय तर बाद होतोय. शेवटचा चेंडू असणार आहे, फ्री हिटचा चेंडू असेल. मागच्या चेंडूवरती आपण नो देखील पाहिला होता. फ्री हिट असेल, फ्री हिट राहील. फलंदाज मात्र बाद होईल. एक्स्ट्राज आहे, वाईड तो बॉल पुन्हा चालूच असणार, याची देखील नोंद घ्या. आता मात्र आपण पाहतो तर इंटरनॅशनल नियमामध्ये देखील बदल आपण पाहिले असेल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल, जर धावचित झाला तर तो फलंदाज बाद असतो. मात्र ओव्हरआर्म क्रिकेट हा एक असा खेळ आहे की ज्यामध्ये रन आउटला मात्र प्राधान्य नाही. आता पण मात्र वाईड होता, वाईड असल्या कारणामुळे हा फ्री हिट मात्र कायम आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या आहे 36. 36 धावा. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. स्ट्राईक वरती पंकज. फ्री हिटचा चेंडू होता, इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपाने मात्र बाद होईल. फ्री हिटचा मात्र फायदा घेऊ शकत नाही. धावसंख्या आपण पाहिली तर रोखली गेली आहे, थांबवली गेली आहे ती मात्र 36 धावांवरती. पाठलाग करायचा आहे चिन्मय 11 संघाचा. चिन्मय 11 संघाला तो मात्र 37 धावांचा. चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि या 24 चेंडू मध्ये 37 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. नेक्स्ट मॅच कडे आपण बोलतोय. मी विनंती करतो चला दोन्ही संघाचे कर्णधार, चला आपण टॉस साठी या. मंडणगड बॉईज वर्सेस मातोश्री. मंडणगड संघ कर्णधार आमच्यापर्यंत उपस्थित आहेत आणि मातोश्री संघ, मी आपल्याला विनंती करतो चला आपण टॉस साठी लगेचच या. दिलेल्या वेळेच्या अनुसार आपण येणं गरजेचं असणार आहे. नवीन बॉल आहे दादा, हा वापरलेला बॅगेत ठेव ना. वापरलं दुसरी इकडे चला कॅप्टन प्लीज. मातोश्री आपला कर्णधार जर दाखल झाला असेल तर प्लीज आपण टॉस साठी या. मंडणगड बॉईज संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून आभार व्यक्त करतोय. चॅलेंजर ट्रॉफी मंडणगड 2020 सर्व क्रिकेट रसिकांचं चला मॅच कडे बोलतोय. पहिला सामना
स्ट्राइक वर आहे. साइड आहे. स्ट्रायकरवरती आपण अक्षयला पाहू शकतात. नॉन स्ट्रायकरवरती जिग्नेश असतील. गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी अमोल गोलंदाजी मार्गावरती दाखल होतोय. मी विनंती करतोय मातोश्री, चला कर्णधार प्लीज. आपण टॉस साठी या लगेचच आपण दुसऱ्या सामनाकडे वळणार आहोत. गोलंदाजी मार्गावरती अमोल सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. बॅटची मात्र आपण पाहतोय थोडासा बाहेर फेकणारा हा चेंडू होता. चांगला चेंडू मात्र गोलंदाजामार्फत हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता देखील होतोय. आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावेचं मात्र खाता देखील ओपन केलं जात नाही. पाठलाग करायचा आहे 37चा. चला मातोश्री संघाचा कर्णधार आलाय मंडणगड. आपण टॉस देखील करतोय मंडणगड वर्सेस मातोश्री. पहिला चेंडू आपण पाहताय तर निर्धाव. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र आपण पाहतोय बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये एफर्ट मात्र 100% देण्याचा प्रयत्न देखील केला जातो क्षेत्ररक्षकामार्फत. चेंडू मात्र अंतिम मोमेंटला शेवटच्या मोमेंटला जाऊन आपण पाहिलं तर सीमारेषा पार जातोय. चौकार देखील येतोय. यानंतर आपण एक सामना देखील पाहतोय मंडणगड बॉईज वर्सेस मातोश्री बॉईज. या सामन्यादरम्यान आपण नाणेफेकी देखील पाहिलं असेल आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. मंडणगड बॉईज संघाने निर्णय स्वीकारलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिला चेंडू आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपाने फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती आपण 4 धावा देखील पाहिला. फलंदाज आक्रमक भूमिका देखील धारण केली अक्षयच्या माध्यमातून आणि त्या चेंडूवरती चौकार देखील आपण पाहिलं असेल. धावफलकावरती धावा. 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. चला प्लीज घाई करा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अमोल सज्ज होतोय. स्ट्रायकरवरती अक्षय. यावेळी बॅकफुटला गेले करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ते मात्र तैनात. चांगलं क्षेत्ररक्षकामार्फत आपण पाहिलं तर या चेंडूवरती 1 धाव देखील पाहायला भेटतोय. एका धावेने संघाची धावसंख्या 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 5. कंपल्सरी चेस आहे. सुधीर चेस आहे ना. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये आपण नियम देखील पाहू शकता. ह्या धावा तुम्हाला मात्र कंपल्सरी पूर्ण कराव्या देखील लागतील. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अमोल सज्ज होतोय. या षटकादरम्यान हा 4था चेंडू हाताळण्यासाठी. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपण पाहिलं तर 3ऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज अमोल. धावफलकावरती धावा 5. चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केलाय. वेगवान चेंडू. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि चांगला चेंडू गोलंदाजामार्फत हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता देखील मैदानाच्या आता आपण पाहू शकतायत. धावफलकावरती धावा आता मात्र रोखल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 5 धावा. डावकोरा फलंदाज आपण पाहू शकतायत जो मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटतोय. षटकादरम्यान हा 5वा चेंडू. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र काय घडलाय. चांगला चेंडूची समाप्ती होत आहे आणि चांगल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आहे ती मात्र 5. शेवटचा चेंडू. धावफलकावरती धावा आहेत त्या 5.
हो, चांगला चेंडू वेगवान होता. या चेंडूमध्ये देखील आपण पाहिलं तर बाउन्स देण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त आपण उचली घेणारा हा चेंडू देखील पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पाठला करायचा आहे तो मात्र 37चा पाठला करताना धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 5 धावींवरती. गरज असेल येणारे 18 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावींची गरज. विजयासाठी आपण पाहू शकताय 18 चेंडू 32 धावींची गरज. चॅलेंजर ट्रॉफी मंडणगड 2020 सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पहिला दिवस आजचा आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण हा पहिला सामना देखील पाहू शकता. चिन्मय 11 वर्सेस अव्याश 11, जिथे प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर फलंदाजी करताना अव्याश 11 संघाने धावसंख्या 36 बनवल्या आणि 37 धाव्यांचा पाठलाग करताना चिन्मय 11 संघाच्या आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या आहे त्या मात्र 5. सुरुवात जरी मात्र आपण पाहिली तर सावकाश असली, सुरुवात जरी स्लो असली तरी देखील अजून देखील आपण पाहिला तर एकही गडी बाद जो चिन्मय 11 संघाचा आपण पाहिला नाही. म्हणजे इथून मात्र आपण पाहू शकतायत एक पार्टनरशिप होण्याचा प्रयत्न करतायत, एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतायत आणि एक चांगली सुरुवात देखील चिन्मय 11 संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. विजयासाठी येणारे 18 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावींची गरज. गोलंदाजी मार्गावरती दुसऱ्या षटकासाठी ओमकार. षटक क्रमांक मैदानाच्या आत आपण पाहू शकताय. दुसरं षटक मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटतंय. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, विकेट करण्याचा प्रयत्न. वन शॉट. चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्डच्या डोक्यावरून सीमा रेषे पार. षटकार. वन शॉट. आक्रमक भूमिका धारण केलंय. मोठा फटका देखील फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहिलं असेल आणि चेंडू आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर 6 धावा देखील आपल्याला पाहायला भेटतात. 6 धाव्याने संघाची धावसंख्या ऍड होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन देखील पोहोचलंय ती मात्र डबल फिगर मध्ये 11 धाव्यांवरती. आणि आपण पाहू शकतायत या सामन्या दरम्यान मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देखील आपल्याला पाहायला भेटतोय जो शिवसाई स्पोर्ट्स संघाने आपल्याला दिला गेलाय. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतात 17 चेंडू 26 धाव्यांची गरज. दुसरा चेंडू राईट अबाउट द विकेटने. हो, इथे मात्र आपण पाहता चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगला पंचांच्या माध्यमातून इशारा देखील होतोय वाईडचा. 17 चेंडू आता मात्र विजयासाठी 25 धाव्यांची गरज असेल. ज्याप्रमाणे आपण हा षटकार देखील पाहिला असेल अक्षयच्या बॅट मधून अप्रतिम फटका होता. चेंडू मात्र आपण पाहताय तर मोठा फटका देखील पाहिलं होतं. गोलंदाज पुन्हा सज्ज. या षटकातील दुसरा चेंडू हो बॅकवर्डला गेलाय. गॅप मधून चेंडूला मात्र ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहतोय निघून जाईल सीमारेषेच्या पार. चौकार देखील येतोय. चौकारण्यात मात्र संघाची धावसंख्येमध्ये देखील परिवर्तन होतंय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 16 वरती जाऊन पोहोचतोय. पाठलाग सुरू आहे 37 धाव्यांचा आणि या 37 धाव्यांचा पाठलाग करताना धावसंख्या आता मात्र 16 धावा. विजयासाठी आता मात्र गरज असणार आहे 16 चेंडू आणि 21 धाव्यांची. चिन्मय 11 वर्सेस अव्याश 11 असा सामना मैदानाच्या आत पाहू शकतात. चॅलेंजर ट्रॉफी 2020 आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील पहिला सामना रंगतदार स्थितीमध्ये जाणवतोय. धावसंख्येची गरज असणार आहे ती मात्र 21. 21 धाव्यांची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील ते मात्र 16. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू मात्र पंच इशारा देखील पोहोचवतायत. खराब चेंडूचा मारा देखील होतोय. आउटसाइड ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू मात्र पिच देखील झाला. पंचांनी मात्र या चेंडूला पडताळलं. त्यानंतर इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचवला की हा खराब चेंडू. धावसंख्या आपण पाहिली तर 17 वरती जाऊन पोहोचते. 20 धाव्यांची गरज असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील ते मात्र 16. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहू शकताय. एक धाव कम्प्लीट. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि एका धाबेवरती आता मात्र समाधान देखील मानावं लागलं दोन्ही फलंदाजांना.
विजयासाठी आता मात्र गरज देखील आपण पाहू शकतात 15 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. पंधरा चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. धूळ खाऊन काम झालं आपलं. मागचं सोडायला पाहिजे पण तो 12 वाजता. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गावरती सज्ज. यावेळी चेंडू मात्र आपण पाहतो बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल तर होऊ शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. इथे मात्र तुम्हाला चांगली फेकी करावी लागेल. इथे मात्र तुम्हाला या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल, जर विजय व्हायचा असेल तर सिंगल डबलला रोखणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबल वरती मात्र इथे तुम्हाला रोकावे लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर 2 ने पुढे जाऊन पोहोचतंय. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. विजयासाठी गरज असणार आहे ती मात्र 17 धावांची. यावेळी चेंडू आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न, झेल देखील टिपला गेलाय. फलंदाज मात्र बॅक टू डगआउट मध्ये परतला गेलाय. विकेट नंबर फर्स्ट मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावांवरती. बॅटिंगला कोण गेला? अजय ना. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय तर 20 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ देखील मैदानाच्या त्यांना बाकी असेल. विजयासाठी 13 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 17 धावांची. एक महत्वाचा सामना, एक मोठा सामना मैदानाच्या आता आपण पाहू शकतात. पंचांचा वाईटचा देखील इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 21. 21 धावा देखील आपल्याला पाहायला भेटतात. शेवटचा चेंडू असेल, 21 धावा धावफलकावरती आहे तर गरज असेल विजयासाठी ती मात्र आता मात्र आपण पाहू शकतात तर 16 धावांची गरज असणार आहे. आणि येणारे चेंडू शेष असतील ते मात्र 13 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. गोलंदाज जवळ राईट मोवर द विकेटने मोठा फटका काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या मात्र चेंडू आपण पाहतो रडार मध्ये येतोय. चेंडू मात्र निघून जाईल. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा रेषे पार होतोय. चौकार देखील आपल्याला पाहायला भेटतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आता आपण पाहू शकता. दुसरं देखील संपलाय. चौकार देखील आलाय. विजयासाठी आता मात्र गरज असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. चॅलेंजर ट्रॉफी मंदणगड 2020 सर्व क्रिकेट रसिकांचं लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग हा सामना देखील पाहतात त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, मनापासून स्वागत देखील करतो. या मॅच मध्ये आपण आमच्या साथ जोडले गेलेत. आणि या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देखील पाहू शकता. सुनीलजी गायकवाड यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत की युवा क्रीडा कमिटी मंडणगड अध्यक्ष सुनीलजी साहेब करावडे, खरंच धन्यवाद तुमचं. तुमच्यामुळे मंडणगड तालुक्याची मुलं आज लाईव्ह खेळताना दिसत आहेत. त्याबद्दल सुनीलजी आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण देखील या स्पर्धेमध्ये हा सामना लाईव्ह पाहतायत. लाईव्ह आपण चॅटिंग मध्ये आपण देखील आमच्यासोबत जोडले गेलात. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट युट्यूबवरती प्रसारित होत आहे. आमचे कॅमेरामॅन अनुरागजी चव्हाण असतील, पाटील नेटवर्कचे आमचे सर्व नितेजी पाटील आहेत ते देखील आमच्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. चेंडू सीमारेषे पार गेलाय. चौकार येतोय आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात मात्र चौकारानं झालाय. गोलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी आता मात्र खचला जाईल की काय, कारण की ज्या वेळी आपण पाहतो तर पहिल्या चेंडूवरती चौकार लागला, नंतर दुसऱ्या आणि पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी होतोय. मात्र काय इथून गोलंदाज पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेऊन येतोय काय हे देखील पाहण्यासारखं असेल. विजयासाठी येणारे 11 चेंडू 8 धाब्यांची गरज.
महत्वाचा मॅच, चांगली मॅच. अक्षय आतापर्यंत 7 चेंडूचा सामना करतोय, 20 धावांची एक बहारदार खेळ देखील मैदानाच्या आत साकारतोय. हो, इथे मात्र हेलिकॉप्टर काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतोय चांगली झेल टिपली गेली आहे. फलंदाज मात्र डगआउट मध्ये परतला गेलाय, अक्षय मात्र बॅक टू डगआउट मध्ये परतला आहे. विजयासाठी आपण पाहतोय 8 धावांची गरज असेल, येणारे चेंडू शेष असतील ते मात्र 10. काय या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते, या सामन्यामध्ये पुन्हा एकदा टर्न ऑफ होते की काय हे देखील पाहण्यासारखं असेल. चॅलेंजर ट्रॉफी 2020 सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. या चंदनसर मैदान क्रीडा नगरीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतोय. गरज असेल विजयासाठी 10 चेंडू आणि 8 धावांची. चांगली फलंदाजी करून मात्र मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहता डगआउट मधून टाळ्यांचा आवाज देखील होतोय. अक्षयने चांगली फलंदाजी केली. गोलंदाज पंकज पुणे तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. 10 चेंडू 8 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या मात्र ब्लेड आधी ओपन होतोय. एक धाव तर चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटत आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या पण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. पाठलाग करायचा आहे, 37 धावांचा धावसंख्या झाली ती मात्र 30. गरज असेल विजयासाठी 7 धावांची. आणि अविनाशजी वेलकर यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या आहेत. बेस्ट ऑफ लक चिन्मय 11, अविनाश बांगडे अँड टीम. शुभेच्छांचा वर्षाव देखील होतोय. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा देखील पाहू शकतात. लाईव्ह टेलिकास्ट केली जाते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. थेट युट्यूब वरती आपण या स्पर्धेचं प्रसारित देखील पाहू शकतायत. एक नामांकित स्पर्धा चॅलेंजर ट्रॉफी 2020. गोलंदाज सज्ज, इथे मात्र चांगला क्रिकेट. बॅकवूडला जातो, चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम देखील करतोय. धावसंख्या 1 ने मात्र आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय 31 धावांवरती. विजयासाठी आता मात्र गरज असेल ती 6 धावांची. येणारे चेंडू शेष असतील ते मात्र 8. हे येणारे 2 चेंडू खूप निर्णायक असतील या षटका दरम्यान. पंकज काय इथून पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेऊन येतोय का हे देखील पाहण्यासारखं असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगला फटका, बॅटच्या मात्र आपण पाहू शकता चांगला क्षेत्ररक्षण तितक्याच वेगाने होतोय. एक धाव या चेंडूवरती मात्र आपल्याला पाहायला भेटलंय आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतंय 32 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती मी म्हटल्याप्रमाणे की चौकार आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास खचतोय की काय, मात्र कमबॅक केलाय गोलंदाज पंकजने. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 3 धावा खर्च करत 1 विकेट देखील त्याने मात्र प्राप्त केलाय. हा शेवटचा चेंडू या षटका दरम्यान. चेंडू मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय, सीमारेषा पार चौकार देखील आपल्याला पाहायला भेटलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणामुळे 6 चेंडू मध्ये ही 1 धाव देखील करावी लागेल. विजयासाठी 6 चेंडू 1 धावांची गरज आहे. लाईव्ह चॅट मध्ये आपण संजयजी पाटार यांना देखील पाहू शकता, त्यांच्या माध्यमातून देखील आपण कमेंट देखील पाहू शकतात. सहा चेंडू विजयासाठी 1 धावांची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धावांची गरज असताना या मॅचला जिंकलाय. पहिला सामना आपण पाहताय तर मॅच विजयी होताना पाहू शकता चिन्मय 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन अव्यांश 11. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपला मनापासून आभार व्यक्त करतोय, मनापासून कौतुक देखील करतोय. पहिला सामना इथे संपलाय, पहिला मॅच इथे आपण पाहिले तर रंगतदार मॅच होती आणि या मॅचला जिंकलाय चिन्मय 11 संघाने. पाठलाग होता 37 धाव्यांचा आणि या 37 धाव्यांचा पाठलाग करताना हा पाठलाग आपण पाहिलं तर अवघ्या 3.1 षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आणि या मॅच मध्ये आपण अक्षयची जी पारी पाहिली ती 20 धाव्यांची खूप निर्णायक होती.
या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता एक रंगतदार सामना पाहायला भेटला चिन्मय 11 वर्सेस 87 11 आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो किताब जातोय मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर दीपेश. कॉंग्रॅच्युलेशन. 7 धावा देत महत्वाचे 3 गडी देखील बाद केले आणि दीपेशला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातो. दीपेश कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम खेळ झाला, चांगली गोलंदाजी हाताळली, 3 विकेट देखील आपण पाहिलं. शिवसाई स्पोर्ट्स च्या तर्फे आपण हा मॅन ऑफ द मॅचचा